दिनांक 6 ऑगस्टचा दिवस होता. सकाळची वेळ होती. मूळची चंद्रपूरची, पण सध्या नागपूरमध्ये नोकरी करत असलेली श्वेता श्याम रामटेके ही तरुणी आपली सकाळची कामे आटोपण्याच्या तयारीत होती. तिला मॉलमध्ये कामावर जायचे होते. ती गडबडीत आपली सर्व कामे आवरत असतानाच तिच्या फोनची रिंग वाजू लागली. तिने नंतर घेऊ असे म्हणत फक्त फोनवर नजर टाकली तेव्हा तिच्या मोबाईलवर तिच्या आईचा फोन आला असल्याचे तिला समजले. आईचा फोन आल्यामुळे तिने लगेच रिसीव्ह केला. "बोल आई" असे म्हणताच पलीकडून आईच्या रडण्याचा आवाज आला. तिची आई हुंदके देतच बोलत होती, "अगं श्वेता, तुझे वडील गेले" असे तिने म्हणताच श्वेताच्या स्वतःच्या कानावर विश्वासच बसला नाही. "आपण काही वेगळं ऐकलं नाही ना?" असं म्हणत तिने आईला विचारले, "आई, काय म्हणालीस तू? बाबांना काय झालं?" "अगं पहाटे त्यांच्या छातीत दुखू लागलं म्हणून त्यांनी मला उठवलं. मी त्यांच्याजवळ जाण्याआधीच" असे म्हणत तिच्या आईने मोठ्याने हंबरडा फोडला. या सरशी श्वेताने आपल्या लहान बहिणीला योगेश्रीला हाक मारत जवळ बोलावले आणि तिला म्हणाली, "अगं आपली आई बघ काय म्हणते, आपले बाबा गेले" असे म्हणत श्वेताने आपल्या बहिणीच्या गळ्यात मिठी मारली आणि ती रडू लागली. श्वेताला रडताना पाहून तिच्या बहिणीला देखील रडू कोसळले. त्या दोघी एकमेकांच्या गळ्यात पडून खूप वेळ रडत होत्या. अखेर थोड्या वेळाने दोघींनी स्वतःला सावरले, कारण त्यांना आपल्या गावी जायला हवे होते. त्या दोघी व्यतिरिक्त त्यांच्या आईवडिलांना कुणी नव्हते. आपल्या एकट्या पडलेल्या आईला धीर द्यायला हवा असे म्हणत श्वेताने आपल्या मॉलमधील सहकारीला फोन करून "आपण गावी निघालोय, माझ्या वडिलांचे अचानक निधन झालंय" असा निरोप दिला आणि त्या दोघी चंद्रपूरला आल्या. येवना रामटेके यांच्या घरात नातेवाईकांची गर्दी झाली होती. ते नातेवाईक श्याम रामटेके यांच्या मुली कधी येतील आणि त्यानंतर अंत्यसंस्कार करू याची वाट पाहत होते. मुली आल्या तेव्हा त्यांना वाट देत त्यांना त्यांच्या मृत वडिलांजवळ नेले. त्या दोघी आपल्या वडिलांचा देह पाहून हादरल्याच होत्या. समोर त्यांची आई रडून रडून थकली होती. तिची अवस्था पाहून दोघींना रडू आवरले नाही. त्यांनी मोठ्याने हंबरडा फोडत आईकडे धाव घेतली. थोड्या वेळाने त्या दोघींना नातेवाईकांनी सावरले आणि त्यांनी मृतदेह उचलला. आपल्या वडिलांना आता हे लोक अंत्यसंस्कारासाठी नेत आहेत, आता ते कधीच दिसणार नाहीत म्हटल्यावर मुली आणखीनच मोठ्याने रडू लागल्या. तेव्हा त्यांच्या आईने त्यांना जवळ घेत सावरण्याचा प्रयत्न केला. गुरुदेवनगर, ब्रह्मपुरी, चंद्रनगर येथे राहणारे श्याम पांडुरंग रामटेके हे 66 वर्षाचे गृहस्थ अचानक वारले होते. त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता. श्याम रामटेके हे वन विभागातून क्लार्क या पदावरून रिटायर झाले होते. मृत्यूसमयी त्यांच्याजवळ त्यांची बायको रंजना वय 50 हीच एकमेव होती. या दाम्पत्याला 2 मुली होत्या. मोठी मुलगी श्वेता आणि लहान मुलगी योगेश्री. त्या दोघीही कामानिमित्त नागपूर येथे राहत होत्या. वडील गेल्यानंतर आता आपली आई एकटीच पडणार म्हणून श्वेताने आपल्या लहान बहिणीला योगेश्रीला आईजवळच राहण्याचा सल्ला दिला. रामटेके यांचे चंद्रपूर शहरामधील आंबेडकर चौकात जनरल स्टोअर आहे. हे स्टोअर रंजना श्याम रामटेके ही पाहते. नवऱ्याच्या निधनानंतर तिने काही दिवस दुकान बंद केले, पण दुकान बंद करून चालणार नाही असे म्हणत मनावर डगर ठेवत रंजना रामटेके दुकानात बसू लागली होती. आता तिची मुलगीही घरी आल्याने तिला आता घराची फारशी काळजी नव्हती. घरातील काम मुलीवर सोपवून ती दुकानात जात होती. श्याम रामटेके यांचे निधन होऊन 3 महिने उलटून गेले होते. या 3 महिन्यामध्ये मुलगी योगेश्रीला आपल्या आईमध्ये होत असलेला बदल जाणवू लागला. कदाचित वडिलांच्या निधनानंतर आईने खंबीर व्हायचे ठरवले असणार म्हणून ती अशी वागत असावी असे सुरुवातीला योगेश्रीला वाटत होते. पण आणखीन एक गोष्ट तिला खटकत होती, ती म्हणजे त्यांच्या जनरल स्टोअर जवळ फळ आणि बांगड्या विक्रीचे दुकान आहे. त्या दुकानाचा मालक मुकेश त्रिवेदी हा आता रामटेके यांच्या घरी येऊ लागला होता. त्याचं येणं जाणं वाढलं होतं.
त्यांचं घरी येणं आणि आई समवेत तासनतास गप्पा मारणं ही गोष्ट त्या तरुण मुलीला खटकत होती. ही गोष्ट योगेश्रीने आपली मोठी बहीण श्वेताला सांगितली. ती जेव्हा चंद्रपूरला आली तेव्हा या दोन बहिणींनी आईला याबद्दल टोकलं देखील होतं, कारण शेजारी लोकही याबद्दल कुजबूज करत असल्याचं त्या मुलींच्या लक्षात आल्याने आईला तिच्या होत असलेल्या बदनामीबद्दल त्यांनी सांगितलं. पण आई काहीतरी थातूरमातूर उत्तर देऊन मुलींच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत होती. दरम्यान योगेश्रीने आईला दिलेला स्मार्टफोन तिच्याकडून काढून घेतला. तिला तो हवा होता. शुक्रवार दिनांक 11 नोव्हेंबरची ती रात्र होती. योगेश्री सहज आत्तापर्यंत आईकडे असलेला स्मार्टफोन हाताळत होती. तिला त्यावेळी दिनांक 6 ऑगस्ट 2022चे रेकॉर्ड दिसले. त्याच दिवशी तिचे वडील वारले होते. ते रेकॉर्ड पाहत असताना तिला त्यामध्ये दिनांक 6 ऑगस्टच्या पहाटेचे 2:15 वाजताचे रेकॉर्डिंग आढळले. हे रेकॉर्डिंग जवळपास 11 मिनिटाचे होते. तिच्या आईचे आणि मुकेश त्रिवेदीचे हे रेकॉर्डिंग होते. ते तिने सुरू केले आणि ते ऐकू लागली. ते ऐकत असताना तिला धक्काच बसला. त्या रेकॉर्डिंगमध्ये तिला आपल्या वडिलांच्या मृत्यूचे रहस्य समजले होते. तिच्या वडिलांचा मृत्यू हा हृदयविकाराने नसून त्यांना झोपेच्या गोळ्या देऊन आणि त्यांच्या तोंडावर उशी दाबून झाल्याचे तिला समजून आले. तिने ताबडतोब ती ऑडिओ क्लिप स्वतःच्या मोबाईलमध्ये ट्रान्सफर केली आणि आपल्या मोठ्या बहिणीला याबद्दल सांगितले. आपल्या आईचा हा कारनामा ऐकून ती देखील हादरली आणि लगेच आपल्या घरी आली. दोघींनी पुन्हा ती ऑडिओ क्लिप ऐकली. यामध्ये त्यांना समजून आले की आपली आई रंजना आणि मुकेश त्रिवेदी या दोघांचे अनैतिक संबंध असून यामध्ये वडिलांचा अडथळा होत असल्याने त्या दोघांनी अगदी हुशारीने त्यांचा काटा काढला होता. ताबडतोब त्या दोघी बहिणी तो मोबाईल घेऊन ब्रह्मपुरी पोलीस ठाण्यात आल्या. त्यांनी आपल्या वडिलांचा मृत्यू हा नैसर्गिक नसून तो खून आहे. तो खून त्यांची आई रंजना आणि तिचा प्रियकर मुकेश त्रिवेदी यांनी केला आहे अशा आशयाची फिर्याद देत त्यांनी पुरावा म्हणून ती ऑडिओ क्लिप पोलिसांना ऐकवली. त्या दोन्ही मुलींच्या तक्रारीवरून ब्रह्मपुरी पोलीस ठाण्यात दिनांक 12 नोव्हेंबर रोजी श्याम रामटेके वय 66 यांच्या खून प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. जवळजवळ 3 महिन्यांनी हा गुन्हा उघडकीस आला. खरे तर पोलिसांकडे इतर कोणतेही पुरावे उपलब्ध नव्हते, पण फक्त मोबाईलवरचे रेकॉर्डिंग हेच ग्राह्य धरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आणि आरोपींना आपल्या ताब्यात घेतले. पोलिसांनी आरोपीकडे चौकशी केली तेव्हा त्यांनी सुरुवातीला गुन्हा कबूल केला नाही, पण पोलिसांनी रेकॉर्डिंगबद्दल त्यांना सांगितले असता त्यांना गुन्हा कबूल करावाच लागला. अशाच नवनवीन क्राईम स्टोरी ऐकण्यासाठी कलम 302 या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा.